महायुतीचा धर्म उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीच तोडला, अशी जोरदार टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील श्री लक्षेश्वर संस्थान सभागृहात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर कार्यक्रमाअंतर्गत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सख्या भावांसारखे एकजुटीने काम करत आहेत. परस्परातील विश्वासाच्या बळावर राज्य सरकार सक्षमपणे कार्यरत असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला. फोडाफोडीचं राजकारण आमच्या रक्तात नाही, आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे आहोत, असं ठामपणे सांगत त्यांनी ठाकरे आणि राऊत यांच्यावर निशाणा साधला. माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी हे दोघेही सख्या भावासारखे अत्यंत मजबूतीने महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात आहे आणि अत्यंत विश्वासाने आमचं सरकार पूर्णपणे काम करत आहे. आमच्या ब्लडमध्ये नाही आहे, आमच्या रक्तात नाही की फोडाफोडी करणे. आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत. खरं तर हा धर्म सोडला उद्धव ठाकरेंनी, हा धर्म तोडला उद्धव ठाकरेंनी, हा धर्म तोडला संजय राऊतनी आणि म्हणून आमच्या महायुतीची फारकत घेऊन ते काँग्रेसकडे गेले. जे काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरेचं सरकार असताना ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी अविश्वासाचं एक वातावरण उद्धव ठाकरे सरकारमध्ये झालं होतं आणि त्यामुळं त्यांचे आमदार निघून गेले, तसं देवेंद्र फडणवीसांचं सरकार नाही, तसं एकनाथ शिंदेचं सरकार नाही. 217 आमदारांचं प्रचंड मजबूतीचं सरकार महाराष्ट्रात आहे, जे एक मताने एक दिलाने काम करत आहे. त्यांच्या नेतृत्वावर पक्षातच अविश्वास निर्माण झाल्यामुळे आमदारांनी साथ सोडल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकप्रतिनिधींच्या भेटींबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, कोणत्याही आमदार खासदाराला भेटणे हे राजकीय कटकारस्थान नसून मतदारसंघाच्या विकासासाठी अशा भेटी होत असतात. त्यामुळं अशा भेटींवर संशय घेणे योग्य नाही. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून आरोप प्रत्यारोपांचा सूर अधिक तीव्र होत असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं. आगामी काळात या वादाला आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. महायुती सरकार स्थिर असून घटक पक्षांमध्ये समन्वय कायम असल्याचा पुनरुच्चार करत विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेला जनता गांभीर्याने घेत नसल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला. जनमत लाईव्ह न्यूज करता संजीव मक यांची रिपोर्ट, अकोला. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.